लोकांची करंगळी लहान असेल, बुध लहान असेल तर त्या लोकांना मार्केटिंग नाही जमत. पण मुलाच्या हातात बिझनेस नव्हता दिसत. मग त्यांनी आईकडे जॉब केल्यासारखं करावं. आई आणि मुलगा असे दोघं आले होते. आईचं वय साधारण 45 वगैरे होतं आणि मुलाचं 26-27 काहीतरी होतं. त्या दोघांना मिळून बिझनेस करायचा होता. त्यांना स्नॅक्स सेंटर टाकायचं होतं, काहीतरी एकत्र बिझनेस करायचं होतं. त्यांचे मिस्टर मध्येच वारले होते. पण मुलाच्या हातात बिझनेस नव्हता दिसत आणि आईच्या हातात मात्र बिझनेस होता. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की बिझनेस जर असेल तर हा आईच्या नावावरती असला पाहिजे. मुलाला करायचं असेल तर करू दे, ओके, पण मुलाचं नाव नाही पाहिजे, नावावर नको. ओके, हा, कारण त्याच्या हातात बिझनेस नाही, त्याच्या हातात जॉब आहे. मग त्यांनी आईकडे जॉब केल्यासारखं करावं. आपल्याला काय करायचंय, त्यांना जे करायचंय त्याच्यात अल्टरेशन काय करून देता येईल हा साधा सोपा उपाय सांगितला. आज ते मस्त त्यांचा व्यवसाय चालू आहे. ओके, हा, पण जर मुलाच्या नावाने व्यवसाय केला असता तर तो नक्की बुडला असता. बिझनेस तुम्हाला करायचा आहे ना, तर तुम्ही कुठल्या गोष्टी करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत. ओके, म्हणजे फक्त बिझनेस करा का तर असं नाही सांगत. लोकांची करंगळी लहान असेल, करंगळी म्हणजे बुध लहान असेल तर त्या लोकांना मार्केटिंग नाही जमत. अशा लोकांनी सरळ मार्केटिंगसाठी जर माणूस ठेवला तरच त्यांनी धंदा करावा, नाहीतर धंदा करू नये. बरोबर आहे. एखादा माणूस आला की माझा बिझनेस चालू आहे, बिझनेस करू का असा प्रश्न नाही, माझा बिझनेस चालू आहे पण तो चालत नाहीये. बिझनेस करतोय मी पण तो चालत नाही, त्याला उपाय काय? तर मग आपण त्याच्या हातामधले प्रॉब्लेम शोधतो आणि मग त्याला सोल्युशन सांगतो. सो हे असे सोल्युशन केल्यानंतर चालू बिझनेस त्याच्यामध्ये ग्रोथ चांगली मिळते. राईट. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओची लिंक बायोमध्ये आहे, तिथे चेक करा.